नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी खोपोलीकरांचे 70 लाख रुपये एका मैदानासमोर टर्फ बनवण्यासाठी बुडवले। त्याची त्यांनी जबाबदारी स्वीकारावी व राजीनामा द्यावा। त्यासाठी आम आदमी पार्टीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत। आम आदमी पार्टीतर्फे 24 जून 2025 रोजी नगर परिषदेसमोर आम्ही उपोषणाला बसलो होतो। ते उपोषण आम्ही शाळेच्या मैदानासमोर टर्फ नको यासाठी बसलो होतो, परंतु नगर परिषदेने नागरिकांच्या कराचे 70 लाख रुपये वापरून तेथे टर्फ बनवला आहे। त्यासाठी आता आम्ही उपोषण करत आहोत का ते 70 लाख रुपये परत करावे। सदर मैदानावरून टाटा पॉवर कंपनीची उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात आहे, त्यामुळे तेथे एखाद्या मुलाला विजेचा धक्का लागू शकतो, जीवित हानी सुद्धा होऊ शकते। त्याबाबत टाटा पॉवरने नगर परिषदेला तशी नोटीस पाठवली आहे व सदर टर्फ तोडण्यात यावे अशी नोटीस टाटा पॉवरने दिलेली आहे। त्याचबरोबर उच्च न्यायालयाने सुद्धा नगर परिषदेला फटकार लावलेली आहे व सदर टर्फला स्थगिती दिलेली आहे। नागरिकांच्या कराचे 70 लाख रुपये बुडवले याची जबाबदारी मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी घ्यावी व नागरिकांचे 70 लाख रुपये परत करावे, अन्यथा राजीनामा द्यावा। यासाठी आज आम्ही धरणे उपोषण करत आहोत व 4 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत व तेथे जर आम्हाला न्याय न मिळाला तर आम्ही आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी जाणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।